नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत इकॉनॉमिक्समध्ये व्हेरिएशन डिमांड आणि चेंजेस इन डिमांड. त्यामध्ये पहिलं व्हेरिएशन इन डिमांडकडे लक्ष देऊ आपण. काय सांगितलं बघा व्हेरिएशन डिमांडमध्ये, when demand for commodity rise or fall due to change in price alone and other factor remain constant. म्हणजे डिमांड कोणामुळे चेंज होते? फक्त प्राइसमुळे चेंज. अदर फॅक्टर म्हणजे कोणतं? प्राइस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स, प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स, ॲडव्हर्टाइजमेंट, पॉप्युलेशन, इन्कम ऑफ द कन्झ्युमर वगैरे. मग हे काय सगळं झाले? हे अदर फॅक्टर. म्हणजे हे अदर फॅक्टर काय राहणार? कॉन्स्टंट राहणार. इथे डिमांड फक्त कुणामुळे चेंज होते? ओनली अँड ओनली प्राइस. त्याला आपण काय म्हणणार? व्हेरिएशन इन डिमांड. त्यातला पहिलाच बघूया आपण, एक्सपान्शन ऑफ डिमांड. एक्सपान्शन नावावरतीच कळतं डिमांड काय होते? राईज होते. बघा, राईज इन क्वांटिटी डिमांडेड, राईज इन क्वांटिटी डिमांडेड ड्यू टू fall in price, due to fall in price and other factor remain constant. Other factor remain constant. शॉर्टकट बघा, इथे शॉर्टकट लिहून ठेवतो मी. क्वांटिटी डिमांडेड काय होते? राईज होते. आणि प्राइस काय होते? फॉल. त्याला आपण काय म्हणतो? एक प्रकारे एक्सपान्शन ऑफ डिमांड. ह्याच्या उलट काय येणार? कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. राईजच्या ऐवजी आपण वर्ड काय यूज करणार आहे? फॉल. फॉल इन क्वांटिटी डिमांडेड, फॉल इन क्वांटिटी डिमांडेड ड्यू टू. आता इथे फॉल होता, इथे काय आला? राईज. ड्यू टू राईज इन प्राइस अँड अदर फॅक्टर्स रिमेन कॉन्स्टंट. आता अदर फॅक्टर म्हणजे कोणते माहिती असेल? प्राइस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स, प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स, ॲडव्हर्टाइजमेंट, इन्कम, राईट आहे ना, नॅचरल फॅक्टर, क्लायमॅटिक वेदर कंडिशन वगैरे, ट्रेडिशन, काही झाले, रिमेन कॉन्स्टंट. हे सगळे काय? अदर फॅक्टर. हे काय राहणार? कॉन्स्टंट. यांच्यामध्ये कोणता बदल होत नाही. ह्याच्यासाठी शॉर्टकट म्हणजे काय? सिंपल आहे. डिमांड काय झाले? फॉल. आणि प्राइस काय झाले? राईज. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. हेच जर आपण आपल्याला जर समजा ग्राफ थ्रू बघायचं असेल, कसं? ग्राफ थ्रू. तर चला पहिला एक हाच ग्राफ काढून बघूया आपण. एक्स एक्सेस, वाय, ओरिजिन पॉइंट ओ, क्वांटिटी डिमांडेड, इकडे काय लिहूया आपण? प्राइस. ठीक आहे. पहिला आपण एक नॉर्मल असं एक ग्राफ काढून घेऊया. प्राइस काय झाली? ते फॉल झाले. प्राइस फॉल झाली. तर क्वांटिटी डिमांडेड काय होते? राईज. पहिला आपण काय म्हणणार? एक प्रकारे एक्सपान्शन ऑफ डिमांड. एक्सपान्शन ऑफ डिमांड. हेच इकडे बघा कसं दाखवणार? एक्स करूया आपण इकडे पहिलं फटाफट. एक्स वाय, इकडे काय येणार? हो, क्वांटिटी डिमांडेड. इकडे काय लिहायचं आपल्याला बघा? प्राइस. ठीक आहे. हे पण सेम. थोडस हे करूया. ग्राफ तोच काढला, पण दाखवायचं का आपल्याला? प्राइस काय झाली? प्राइस आपली राईज झाली. तर क्वांटिटी डिमांडेड काय झालं? फॉल. ॲरो मध्ये बघा बदल काय झाला? ॲरो नुसार लक्ष द्यायचं. आणि इकडे बघा. ठीक आहे. महिला काय म्हणा आपण? कॉन्ट्रॅक्शन. शॉर्टकट काय? तर ही डाऊनवर्ड मुवमेंट शो करतो. तर हा कोणती मुवमेंट शो करतो? अपवर्ड मुवमेंट ग्राफ वरती. मग आपण असंही लिहू शकतो बघा. बघ, इट शो व्हॉट? डाऊनवर्ड मुवमेंट. डाऊनवर्ड मुवमेंट ऑन डिमांड कर्व. तर हा काय शो करतोय? कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. अपवर्ड मुवमेंट. अपवर्ड मुवमेंट कोणावरती? ऑन डिमांड कर्व. हा अजून एक महत्वाची गोष्ट, हा आपण कंबाईन पण ड्रॉ करू शकतो पाहिजे असेल तर. बघा, कंबाईन पुन्हा असेल आपला जसा ग्राफ काढायचा तसंच आपण काढायचं. एकदा आपण ॲरो खाली घेतला, प्राइस फॉल झाली, डिमांड राईज झाली. ठीक आहे ना. मग आपण ह्यालाच थोडं जरा छोटं करूया आपण. ठीक आहे. ह्याला आपण काय शो करणार? एक्सपान्शन. काय शो करणार? एक्सपान्शन. उलट करा. प्राइस राईज झाली, डिमांड काय झाला? फॉल. पहिला काय शो करायचं? कॉन्ट्रॅक्शन.
थोडक्यात काय की एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन आपण सेम ओरिजिनल डिमांड वरती शो करू शकतो. त्याला सेपरेट ग्राफ काढायची गरज नाही, तर एकाच ग्राफवरती आपण ड्रॉ करू शकतो. मला वाटतं थोडक्यात कळालं असेल तर परत एकदा आपण डिस्कस करूया व्हेरिएशन इन डिमांड. व्हेरिएशन डिमांड म्हणजे काय? डिमांड फॉर कमॉडिटी राईज ऑर फॉल, म्हणजे डिमांड वाढते पण किंवा कमी पण होऊ शकते, पण कुणामुळे? ड्यू टू चेंज इन प्राइस अलोन. अलोन म्हणजे प्राइस मुळेच फक्त चेंज होते. अँड अदर फॅक्टर रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे महत्वाचं बघा इथे अदर फॅक्टर कॉन्स्टंट आणि प्राइस मुळे डिमांड चेंज झाली. एक्सपान्शन म्हणजे काय? राईज इन क्वांटिटी डिमांडेड ड्यू टू चेंज इन ड्यू टू फॉल इन प्राइस. कॉन्ट्रॅक्शन डिमांड म्हणजे काय? फॉल इन क्वांटिटी डिमांडेड ड्यू टू राईज इन प्राइस. आणि आपण ग्राफ मध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचं? एक्सपान्शन म्हणजे डाऊनवर्ड मुवमेंट आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे अपवर्ड मुवमेंट, हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघतोय चेंजेस इन डिमांड. इथं पण सेम आहे. वेन डिमांड फॉर कमॉडिटी इन्क्रीज और डिक्रीज. आता वर्ड बघा, राईज और फॉल नाही, आता वर्ड काय आले? इन्क्रीज और डिक्रीज ड्यू टू चेंज इन अदर फॅक्टर. प्राइस रिमेन कॉस्ट, म्हणजे इथं प्राइस तीच राहणार, कॉस्ट प्राइस मध्ये बदल नाही. बदल कुणामध्ये झालाय? अदर फॅक्टर्स मध्ये. मग प्राइस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स असेल, प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स असेल, ट्रेडिशन, क्लायमेटिक कंडिशन, वेदर वगैरे, हे सगळे काय झाले? तुमचे अदर फॅक्टर्स. चला बघूया आपण याच्यामध्ये कसं काय ते. ठीक आहे ना. चला, increasing quantity demanded due to favorable. आता बघा वर्डिंग कशी आल्या? favorable change in other factors, due to favorable change in other factors and price remain constant. एक मिनिट, प्राइस आपण इकडे असं घेऊया. अँड प्राइस रिमेन कॉन्स्टंट, हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. इथे प्राइस कॉन्स्टंट राहते आणि डिमांड मध्ये चेंज झालं किंवा डिमांड इन्क्रीज झाली कोणामुळे? फेवरेबल चेंज. ह्याचा उलटा करा, इथे हे दोन वर्ड आपल्याला चेंज करायचे आहेत. इथं मी इकडे दोन वर्ड हे चेंज करते. आता इन्क्रीजचा काय ना? डिक्रीज. डिक्रीज इन क्वांटिटी डिमांडेड. बघा व्यवस्थित हा. ड्यू टू अनफेवरेबल. आता वर्डिंग मध्ये बदल झाला बघा. फेवरेबलचा काय झाला? अनफेवरेबल चेंजेस है ना इन अदर फॅक्टर्स अँड परत प्राइस रिमेन कॉन्स्टंट. इथे सुद्धा काय राहणार? प्राइस तुमची काय राहणार आहे? कॉन्स्टंटच राहणार. राहील का लक्षात? बघा ठीक आहे. इथं तुमचं काय राहणार? प्राइस कॉन्स्टंट. मला आवडत. आता हेच आपण ग्राफिकली जर शो केलं तर बघा, परत एकदा एक्स वाय ओरिजिन पॉईंट ओ घेतला, क्वांटिटी डिमांडेड आणि इकडे काय घ्यायचं आपल्याला? प्राइस. प्राइस कॉन्स्टंट आहे, तर प्राइस मध्ये काही चेंज होणार नाही. आपण एक ओरिजिनल डिमांड कर्व ड्रॉ करून घेऊया, डीडी. चालेल. हा ओरिजिनल डिमांड कर्व. डिमांड वाढले असं दाखवायचं आपल्याला, बरोबर? एक मिनिट, हा हे केला. ओरिजिनल डिमांड वाढले ना, मग आपण असं करूया. हिला नाव देऊया D1. मग तुमचं इथं D1 काय झाला? इन्क्रीज इन डिमांड कर्व. लक्षात घ्या. D1 काय झाला? इन्क्रीज इन डिमांड कर्व. बर, हा कोणत्या साईडला शिफ्ट झाला? ही साईड कोणती? राईट शिफ्ट. कुठले? राईट शिफ्ट. लक्षात. म्हणजे इथं डिमांड कर्व कुठे शिफ्ट होतोय? राईटला शिफ्ट होतोय. ठीक आहे. आता हेच इकडे बघूया. आपण इथे काय लिहिलं? XIO. क्वांटिटी काय घेणार? डिमांडेड घेणार. इकडे काय घेणार आपण? प्राइस. बरोबर आहे. ओरिजिनल डिमांड कर्व काढून घेऊया आपण. काढला. त्याचं नाव काय द्यायचं आपल्याला? DD. आता आपल्याला काय दाखवायचं? डिक्रीज इन डिमांड. बरोबर ना. आपण ह्या ओरिजिनल डिमांडचे ड्रॉ करून घेऊया. डिक्रीज डिमांड म्हणजे आपण आतल्या साईडला. ह्याचं नाव देऊया D2. इथं लिहितो D2. काय आहे? डिक्रीज इन डिमांड. बरोबर. ठीक आहे. इकडे कुठल्या साईडला शिफ्ट झाला? लेफ्ट. कुठे शिफ्ट झाला तो? लेफ्टला. हे लक्षात राहिलं पाहिजे. बघा इथे सुद्धा तो पॉइंट होता. पण इथे मात्र एक प्रॉब्लेम आहे. काय माहिती आहे का?
हे दोन्ही सुद्धा इन्क्रीज इन डिमांड डिक्रीज इन डिमांड एका सेम डिमांड कर्ववरती ड्रॉ करता येत नाही, तुम्हाला वेगळा डिमांड कर्व ड्रॉ करावा लागतो. कंबाईन ड्रॉ बघा, कंबाईन कंबाईन लक्ष दे. इथे काय लिहायचं एक्स, इथे पी, इथे काय लिहिलं आपण वाय ओ, क्वांटिटी डिमांडेड, इकडे काय लिहायचं आपल्याला प्राइस. ठीक आहे ना. आता इथे बघा एक ओरिजिनल डिमांड कर्व आधी काढून घेतो, त्याचं नाव काय देऊ आपण डी डी. हा कुठला होता इन्क्रीजिंग, नाव काय होतं D1 D1 इन्क्रीज. बरोबर. इकडे लक्ष द्या, हा कुठला होता डिक्रीज, आठवतो का. ठीक आहे. याचं नाव काय द्यायचं D2 D2. इथं लिहितो काय तर डिक्रीज. बर. इथं हा कुठल्या साईडला शिफ्ट झाला, हा राईटला शिफ्ट झाला, आणि हा कुठे शिफ्ट झाला लेफ्टला. बघा एकाच डिमांड कर्ववरती दाखवता आलं का नाही. हा राईटला शिफ्ट होतो, हा लेफ्टला. म्हणजे ओरिजिनल डिमांड कर्वच्या राईटला जर शिफ्ट असेल तर काय बोलायचं इन्क्रीज इन डिमांड, आणि लेफ्टला जर शिफ्ट असेल तर काय बोलणार डिक्रीज इन डिमांड. हा क्वेश्चन लॉंग आन्सरला पण 8 मार्काला 2 वेळा विचारलेला आहे, त्यामुळे ह्या क्वेश्चनवरती जास्त फोकस करा. जर क्लिअरिटी नसेल दिसत तर पाहिजे मी तुम्हाला त्याची लिंकमध्ये PDF सेंड करतो किंवा इमेज शेअर करतो. ठीक आहे. आता इमेजवरती PDF मध्ये तुम्हाला कमेंटमध्ये ते भेटेलच त्याची, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ऍड करून देतो पाहिजे तर त्याच्यावर तुम्ही बघू शकता. हे शॉर्टकटमध्ये पाठांतरासाठी सोपं आहे. इव्हन सप्लायचं सुद्धा सेम आहे, काही फरक नाहीये. थोडं जर केला तर तुम्ही त्या हे जर एकदा समजलं तर तुम्ही सप्लायचं सुद्धा व्हेरिएशन सप्लाय चेंजेस इन सप्लाय सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने स्टडी करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब, आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. ठीक आहे.